नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण गावरान मटकीची डाळ पारंपरिक पद्धतीने जात्यावर कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण काय केलं, इथं मटकी घेतलेली आहे। मी इथं अंदाजेच मटकी घेतलेली आहे, प्रमाण वगैरे काय असं नाहीये। तर जेवढी माझ्याकडे मटकी होती ती घेतली आणि पाणी असं उन्हात ठेवायचे। पाणी उन्हामध्ये थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपण ही मटकी भिजत ठेवूयात। खराब जी मटकी आहे ती वरती तरंगली जाते, ती काढून घ्यायची आहे। तर रात्रभर ही छान अशी मटकी भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। बाहेर छान असं ऊन पडले तर म्हटलं पटकन सकाळी सकाळी ही मटकी अशी चाळणीमध्ये नितळायला ठेवायची। खालच्या बाजूला खडे वगैरे राहतात, तर अशा पद्धतीने ते खडे आपण काढून घेऊयात, म्हणजे डाळीमध्ये खडे येणार नाहीत आणि नंतर आपली डाळ आपल्याला जास्त स्वच्छ करायला त्रास होणार नाही। त्यासाठी अशा पद्धतीने रोळून आपण मटकी आणि खडे वेगळे करून घेतलेत। तर सर्व डाळ मी 2 चाळणीमध्ये नितळायला ठेवली। थोडंसं पाणी नितळून द्यायचे, म्हणजे ती काय होतं पटकन वाळली जाते। तर खडे अशा पद्धतीने मी मटकीतून वेगळे केलेत आणि मटकी नितळायला ठेवली आहे। बाहेर छान असं ऊन पडले तर म्हटलं चला मटकी आता वाळायला टाकूयात, कारण 2 दिवस आपल्याला छान अशी मटकी उन्हामध्ये वाळून द्यायची। त्यामुळे रात्रभर भिजवली आहे मी आणि सकाळी लगेच उन्हामध्ये अशा पद्धतीने पसरून टाकली आहे। तर 2 दिवस आता छान अशी कडक उन्हामध्ये ही भिजलेली मटकी वाळून द्यायची, म्हणजे डाळ काय होतं छान अशी आपली डाळ तयार होते। तर पातळ अशी साडीवरती ही मटकी वाळायला टाकलेली आहे। तर मटकी वाळल्यानंतर ही काढून आणली आहे, छान अशी कडक झाली आहे। आता आपण याची डाळ करूयात। तर ही मी डाळ जात्यावरती बनवते। तर सर्वात अगोदर मटकी छान अशी जात्यामध्ये भरून घ्यायची आहे। डाळ अख्खी येण्यासाठी काय करायचे, सतत आपल्याला मटकी यामध्ये टाकत राहायचे आणि एकसारखं जातं फिरवत राहायचे। पूर्ण भरून ठेवायचे, म्हणजे डाळ छान अशी दळली जाते। नाहीतर आपल्या मटकीचं पीठ होऊ शकतं। तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला एकसारखं जातं फिरवायचे। त्याचबरोबर हे पूर्ण असं भरलेलं राहिलं पाहिजे, मोकळं राहिलं तर यात मटकीची पीठ तयार होईल, डाळ होणार नाही। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व मटकी आता मी जात्यावरती दळून घेते। छान अशी मटकीची डाळ तयार होतीये, तुम्ही बघू शकता। गावरान मटकी असल्यामुळे डाळ एकदम छोटी छोटी तयार होते, परंतु सांडग्यासाठी मला डाळ हवी होती आणि 1-2 ताईंचे आपल्याला कमेंट आले होते की मटकीची डाळ करून दाखवा। तर म्हटलं चला डाळ पण होईल आणि आपल्या सांडग्यासाठी मटकीच्या डाळीचा वापरही होईल, म्हणून मी ही मटकीची डाळ केली आहे। तर चाळणीने चाळून घ्यायचे। डाळ बारीक असल्यामुळे मी पूर्णाच्या चाळणीमधून चाळून घेते, जेणेकरून पीठ वेगळं होईल आणि डाळ वेगळी होईल। तर सर्व मटकीची डाळ चाळून घेते अशाच पद्धतीने। तर आता आपल्याला काय करायचे, तुम्ही फॅनवर वर करून घेऊ शकता, म्हणजे यातलं जे फोलकट आहे ते बाजूला होईल, किंवा सुपाच्या साहाय्याने अशा पद्धतीने डाळ पाकडून घ्यायची आहे। आणि चुकून जर यामध्ये डाळ आणि मटकी जर आली असेल तर मटकी काढण्यासाठी पण जे आपण दळणाची चाळणी आहे ना त्याने चाळून घ्यायची। मग काय होतं, मटकी खाली पडेल आणि जे मटकीचे अख्खी मटकी आहे ती वरती चाळणीमध्ये राहते अशा पद्धतीने, आणि खाली डाळ राहिलेली आहे। तर सर्व मटकीची डाळ आता मी छान अशी पाकडून घेतली आहे। त्यातून अख्खी मटकी आहे ती पण चाळणीद्वारे वेगळी केली आहे। तरी पण कुठं कुठं लहान मटकी आलेली आहे, तर ती अशा पद्धतीने तुम्ही ताटात किंवा सुपामध्ये वेगळी करू शकता। सर्व मटकी आपण अशा पद्धतीने डाळीमधून वेगळी करूयात। लहान लहान जे कण आहेत ते पडलेत खाली चाळणीतून, तर ते मी आता स्वच्छ करून घेते। अशाच वेगवेगळ्या उन्हाळ कामाच्या किंवा डाळींचे जे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केले आहेत त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबत जा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन येत जाईल। परत भेटूयात एका अशाच व्हिडिओसोबत।
तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.